स्पोर्ट्स धाकटा खांडा या संघाची जमेची बाजू आहे ना त्यांची गोलंदाजीतील धारधार गोलंदाजी त्यांच्याकडे नेहमीच पाहायला मिळाली आहे. किंबहुना गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र या संघाकडे आहेत. वरच्या दर्जाचे गोलंदाज आपण नेहमीच त्यांच्याकडून पाहायला मिळालात. यावेळेचा बॉल हवेमध्ये ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर मात्र एक धाव कंप्लीट केले. सेकंड साठी पलटल्यात 2 धावा पाहता क्षणी डोळ्याची पापणी लवते न लवते तद्वर मात्र सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा मिळाल्या त्या अर्थात 2 संघाच्या धावसंख्येचं अकाउंट ओपन करण्यात आलंय. 2 धावा धावफलकावरती आहेत. जिथे डीप मिड विकेटला क्षेत्रामध्ये सुदाम नाईकला आपण पाहिलं, चांगल्या दर्जाचा खेळाडू ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून पाहिलं जातं. त्याच्याकडे यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एका धावेने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. किंबहुना अगदी त्याच वेळेला संयमाने खेळत आहेत दोन्ही बॅटर असंच म्हणावं लागेल. पावलेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यावा लागतो, परंतु तो खरपून समाचार घेण्यासाठी अटॅकिंग इंटेंट ही आवश्यक असतो. तर अटॅकिंग इंटेंट इथे पाहायला मिळालेला नाही आहे. पहिल्या 3 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील उजवे एसीच्या बाहेर. अगदी प्रत्येक चेंडू जो आहे ना तो फलंदाजाला धुंडो रे सांगणारा राहिलाय. उजवे एसीच्याच बाहेर बॉल टाकले. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्या वेळेला लेफ्ट हँडर गोलंदाज नेहमी घातक साबित होत असताना सौरभ भगत ही त्यापैकी एक आहे. तो वारंवार चेंडू उजव्या एसीच्या बाहेर टाकतो. एक अँगल बनवलाय, कोन बनवलाय त्याने. दृष्टिकोन चांगला आहे. जास्तीचा कॉरिडोर त्याचा उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती दाबात त्या 3 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा रोहिन जनबी झालेल्या गाडीच्या टायर प्रमाणे असो, तो बदलावाच लागतो. इथे तुमचा नकारात्मक दृष्टिकोन आता बाजूला सरावा लागेल आणि बॅटिंग त्या दर्जाची करावी लागणार आहे. प्रतीक पाटील आणि प्रणव पाटीलला रन्स गोळा करावा लागतील. 4 बॉलमध्ये 3 धावा प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आल्या आणि अगदी त्याच वेळेला प्रणवला आपण पाहिलं 2 बॉल त्याने फेस केले, तर रन अद्याप आलेले नाहीयेत. स्कोर कार्डला 3 धावा धावफलकावरती आहेत केवळ. गोलंदाजी मार्क वरती अजय नाईकला आपण पाहतोय. फिल्डिंग करणारी टीम आपल्या माहितीसाठी की 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायच्यात, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावण्यात येईल. मिनिटं खर्च केले 4 तुम्ही पहिल्या षटकासाठी. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. कॉट बिहाइंडची अपील उचलून धरली आहे. खेळाडू क्रमांक पहिला बाद. लागेल आणि इथे हे म्हटल्यासाठी वावगं देखील ठरणार नाही. गोलंदाजांना कस पणाला लावा लागतोय. फलंदाजांना इथे कष्ट उपसावे लागणार आहेत आणि ती उपसण्याची तयारी असायला हवी. शफल झाल्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. रन्स मिळेल इथून 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 4 धावा धावफलकावरती आहेत केवळ. एका धावेने संघ पुढे चाललाय. मोठे स्ट्रोक अद्याप थांबलेत. पावलेचं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये केवळ रन्स आल्या होत्या. तर एकंदरीत 3 मोमेंटम शिफ्ट होऊ दिलेला नाही आहे. अर्थात विक्रम पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे, परंतु यावेळेला स्ट्राइक इनवरती
प्रणव पाटील पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले बॅटची लिडिंग एज शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद मुद्रेने मैदानाच्या बाहेर येत असताना बॅटर आपण प्रणव पाटीलला देखील पाहतोय 3 बॉल त्याने फेस केले एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आणि अर्थात तो बाद देखील झाला निराशा हाती आले निराशा पदरी पडली आहे रन्स अद्याप पाहिलं तर इथे थांबल्यात पहिल्या षटकामध्ये 3 दुसऱ्या षटकामध्ये केवळ 1 रन आली आहे 2 विकेट प्राप्त केल्यात गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूमध्ये फलंदाजाला वेगवेगळे प्रश्न विचारलेत गोलंदाजांनी रन्स थांबल्यात धावा थांबल्यात तितकेशे मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत किंवा गोलंदाजीतला हा क्लासही असता पाहायला मिळतो आहे असंही म्हणता येईल कारण जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास असंच म्हणत असताना गोलंदाजांनी केलेली ही भूमिका आणि या भूमिकेला न्याय दिलाय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अजय नाईक यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणखीन एक डॉट बॉल लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे विकेट गमावल्यात धावा थांबल्यात त्या वेळेला मोठे स्ट्रोक देखील थांबलेले पाहायला मिळालेत क्रिकेटचे एक पूरक समीकरण आहे जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात तेच प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळालेले आहेत कारण विकेट गेल्यानंतर प्रत्येक येणारा नवीन बॅटर ज्याच्यावरती अननेसेसरी प्रेशर क्रिएट करता येतं त्याच्यावरती दबाव येतो आणि ज्याच्याकडे विकेट कमी ना त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमताही कमी विकेट कमी राहिल्यात विकेट गमावल्यात किंवा अगदी त्याच वेळेला एक मोठी मॅच आपण पाहत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ 4 धावा धावफलकावरती आहेत दुसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ संपलाय केवळ 1 धाव आली आहे अजय नाईकच्या या षटकामध्ये यावेळेचा बॉल देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा या षटकामध्ये अजय नाईकने केवळ धाव खर्च केली 1 आणि विकेट प्राप्त केल्या त्या 2 प्रतिस्पर्ध्याला सोळो की पळो करून सोडणारा हे षटक इथे संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 4 फलंदाज बाद झालेत ते 2 प्रेक्षकाला ज्याला धावा पाहायच्या असताना त्यांच्यासाठी ही खेळपट्टी खलनायिका बनली आहे आणि ज्यांना चुरशीचे सामने पाहायचे असतात त्यांच्यासाठी खलनायिका आणि ज्यांच्यासाठी धावा पाहायच्या असतात ना त्यांना नायिका बनणारी खेळपट्टी आपण पाहिली आहे अर्थात आवश्यकता आहे ती प्रत्येक वेळेला एंटरटेन करणारा क्रिकेट दाखवण्याची ते एंटरटेन कुठेतरी थांबलंय 2 षटक संपले 4 धावा धावफलकावरती आहेत 2 फलंदाज किंवा बाद झालेले पाहायला मिळालेत तिसऱ्या षटकाच्या दरम्यान सौरभला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आले आणि त्याने पहिला बॉल स्वाभाविक खेळ करत असताना आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा हात आलाय रन्स थांबल्यात धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात एकंदरीत या इनिंग मध्ये 13 बॉल अद्याप हाताळण्यात आले आहेत आणि 13 बॉल पैकी 10 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत कॅन यू इमॅजिन शॉर्ट टाइम क्रिकेट 5 षटकांची मॅच 13 पैकी 10 चेंडू निर्धाव स्वरूपाचे यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय क्षेत्ररक्षक पोहोचतोय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय 2 धावा आपल्या संघासाठी इथे अडवल्यात वेगाने येत असताना शुभम पाटीलला आपण पाहायला मिळालं तो स्किट झाला त्याचं डेडिकेशन चांगलं होतं त्याने जणू काय डाई मारली आणि चेंडू अडवला रन्स मिळाला तर एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 4 आल्या होत्या प्रति षटका गणिक जिथे 3 ची सरासरी पाहायला मिळाली
संघाची जिथे धावसंख्या जिथे केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत. रन्स याव्या लागतील, मोठे स्ट्रोक खेळाव्या लागतील, धावा गोळा करावा लागतील. यावेळेला देखील आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पाना प्रत्येक बॉल जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने ही बाबी हेरल्यात. एक अनसर्टनिटी कॉरिडोर बनवण्यात आला आणि त्याच कॉरिडोरमध्ये बॉल इथे टाकवण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. वारंवार चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. सौरभ पाटीलच्या गोलंदाजीतील सौरभ भगतच्या गोलंदाजीतला क्लास आपण पाहिलाय. त्याने एकंदरीत आपण विचार केला ना तर अद्याप 10 बॉल टाकलेत आणि 10 पैकी त्याच्या माध्यमातून 60 चेंडू निर्धाव स्वरूपाच्या हाताळण्यात आल्यात. गोलंदाजीतील कलात्मकता, नैपुण्यता, एकाग्रता, सर्व गुण संपन्न असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 पैकी 7 बॉल त्यांनी निर्धाव स्वरूपाच्या हाताळलेले पाहायला मिळालेत. त्याचा क्लास किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो ना की क्रिकेटची आ इ ज्ञ पर्यंत तो जाणतोय आणि ती गिरवण्यासाठी तो कटिबद्ध राहिलाय. केवळ एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. धावफलकावरती केवळ 7. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष. 7 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहिंजन बी टीमला आपण पाहतोय. धावा बनवणं आता मात्र तारेवरची कसरत बनली आहे. रन्स थांबल्यात, धावा नाही आल्यात अजूनही. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. परंतु 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटक हाताळले. त्यापैकी सौरभ भगतने धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 3, परंतु विकेट प्राप्त करू शकला नाही. धावसंख्येवरती, धावगतीवरती त्याने अंकुश लगावला. स्कोर कार्डवरती धावा त्या केवळ आणि केवळ 7 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चौका डॉमिनेट करणारी गोलंदाजी त्यांच्या अगेन्स्ट केले जयदुर्गा रोहिंजन बी टीमने. आणि म्हणून की काय आपण पाहिलं तर इथे विजय नाईकला आमंत्रित करण्यात आलं गोलंदाजी मार्कवरती. चला नेक्स्ट मॅच अरुष यशराज 11 उमरोळी कर्जत आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल युवा फायटर्स चिरनेर. दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कर्णधार. आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत की आपण आपला संघ तयार ठेवा. नेक्स्ट मॅचचा टॉस पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच हवा. अरुष यशराज 11 उमरोळी कर्जत आणि त्याचा अगेन्स्ट खेळेल युवा फायटर्स चिरनेर. यावेळीचा बॉल बॅटच्या स्टिकर जवळ लागला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विजय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला. वेगाने चेंडूवरती आला आणि अर्थात एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे षटकाच्या पहिल्या बॉलवरती. पूर्वार्धाच्या 3 षटकांमध्ये जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू आला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा आला आहे. चौथ्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करणारी टीम जयदुर्गा रोहिंजन बीटसाठी. यावेळेचा बॉल खोलामध्ये फुलरलेनचा पाहायला मिळाला. एक टो क्रशर होता जो मात्र एक सिंगल देऊन जातोय लेग बाईटच्या स्वरूपामधून. एका थेंबेने थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते की म्हणून अगदी त्याच वेळेला मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जयदुर्गा रोहिंजन बी टीम करते. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड ऑन साईडला केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट झाले आहे. फेकी चांगली होती, कलेक्शन खराब झालं. धावा तिथेच आल्यात त्या 2. पुढचा बॉल यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
एकंदरीत आपण विक्रम पाटील आणि विघ्नेश पाटीलच्या या खेळीचा अभिषेक पाटील याचा थोडाच वेळात आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन होईल. या अभिषेक तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. विघ्नेश पाटीलने 5 बॉल फेस केलेत. एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे, परंतु विक्रम पाटील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो होतोय. त्रिफळाची बात. अकराला 3. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना चौथ्या षटकातील शेवटचा बॉल येणे शेष. 11 धावा फलकावरती आहेत. 7 धावांची खेळी केली. 10 बॉल फेस करत असताना मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाला बॅटर तो अर्थातच विक्रम पाटील. 10 बॉल 7 धावांची खेळी. आशिष पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. रणनीती बदलावा लागेल, धोरण बदलावा लागेल, धावा गोळा कराव्या लागतील. सहजासहजी हार म्हणून चालता कामा नये. विजय नाईक पुढचा बॉल घेऊन पुन्हा सज्ज होईल. यावेळेला देखील चेंडू थेट यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. कॉट बिहाइंडची अपील. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का. सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. सौरभजी पाटील सर यांना एक अँकरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. मंगेजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. परंतु सर एकंदरीत जर का आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून एक मात्र असा संघ राहिला मला वाटतं की 15 मिनिटांमध्ये ज्या संघाने 4 ओव्हर कंप्लीट केल्यात, अद्याप सर्वाधिक जलद कार्यक्रमच केला प्रतिस्पर्ध्याचा. 4 षटकामध्ये केवळ 11 धावा खर्च केल्यात आणि 4 विकेट देखील प्राप्त केलेल्या आहेत. युगा फायटर्स चिरनेर आणि त्याच्या अगेन्स्ट अरुष यशराज 11 उमरोळी कर्जत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळले जरूर. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला शुभम पाटीलला आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. 12 धावा धावफलकावरती आहेत. सुशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यावेळेला देखील शरीरापासून दूर ठेवलाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. सुपर टेनिस क्रिकेटचे आज संपूर्ण कॅमेरामन जे आहेत ना की वातावरण जरी थंड झाले ना तर त्यांच्यातली गरमी काही कमी होत नाही. प्रत्येक जण चर्चा करतात यश माळीचं नाव जास्तीचं घ्यायला हवं, कारण त्याच्याकडे एवढ्या ओव्या आहेत ना की मोना तो शेरो शायरी जास्तीची म्हणतो. बघा तिसरा पंच घेतलाय सर. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. मॅच मध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. धावा थांबल्यात केवळ 12 आहेत. गोलंदाजांची तुती बोलली, रन्स थांबले आहेत आणि त्यासाठी काहीतरी करायलाच हवं. रोहिंजन संघ अर्थात आपण पाहतोय जयदुर्गा रोहिंजन बी टीम. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. 12 धावा धावफलकावरती धावसंख्या स्थिरावलेली. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टांचा वेध. दांडी गुल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा. बच्चन, अमिताभ बच्चन यांचे पिताश्री यांनी एक कविता लिहिली होती.
ज्यामध्ये या ओळी होत्या ते अर्थात मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. प्रयत्न करावे लागतील त्या दर्जाचा खेळ व्हायला हवा, परंतु तो खेळ इथे झालेला नाहीये. डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळते. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. शेवटच्या षटकातील काही बॉल शेष असताना नवीन आलेला बॅटर अर्थात मैदानाच्या आतमध्ये प्रथम घरतला आपण पाहतो. आल्या आल्या त्याने पहिल्या बॉलवरती दुहेरी धावेचा स्ट्रोक केलाय आणि पहिला बॅटर राहिला या सत्रातला ज्याने पहिल्या बॉलवरती दुहेरी धावेचा स्ट्रोक केला. एकही चौकार एकही षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळालाच नाही. मुळात शेवटचे काही चेंडू शेष आहेत. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव, पहिला 100 रन, पहिला अतिरिक्त धाव येत असताना पाहना गोलंदाजी करत असताना रियांश स्पोर्ट्स धाकटा खांडा या गोलंदाजांनी काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा आला, तोही शेवटच्या षटकामध्ये वाईट आलाय. ॲक्युरसी किती चांगली आहे पहा. यावेळेचा चेंडू ते यष्टीरक्षकाचा वेध, आणखीन एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने धावफलकावरती आहेत त्या अर्थात आपण पाहतो 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावांसाठीची जद्दोजहद कुठेतरी थांबली. रन्स गोळा करण्याची क्षमता इथे कुठे ना कुठेतरी कमी पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल खोलात होता. डाऊन द ग्राउंड खेळत स्ट्रेट केलेला हा स्ट्रोक जिथे रन्स कंप्लीट करण्यात आले. त्या दोन क्षणाक्षणाला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करण्यामध्ये यशस्वी होत असताना आपण प्रथम घरतला पाहत आहोत. एक मात्र बॅटर आहे, मला वाटतं की 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय प्रथम घरत, ज्याने 2 बॉल फेस केले. 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अपवाद वगळता 10 बॉलमध्ये 7 धावांची इनिंग देखील पाहायला मिळाली होती विक्रम पाटीलने, तर विक्रमच केला. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुलटॉस ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. दुहेरीसाठी प्रयत्न करण्यात आलाय. फेकी खराब. इथे धावा मिळतील. 2 कंप्लीट केल्या. तिहेरीचा प्रयत्न. तिसरी देखील आली आहे. इथून तिथे तिथून इथे फेक का फेक, फेक का फेक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा डायरेक्ट झालाय. इथेही धावा मिळतील. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. ये क्या हुआ, काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. DRS कॉल करण्यात आलाय. स्ट्रायकर इनकडे इथे फेकी झाली होती. रनआउट साठी DRS कॉल करण्यात आलेला पाहायला मिळाला. तिथे रन्स किती कंप्लीट करण्यात आला ती आपण पाहूयात. ही धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल. तो बाद. चौथी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. 3 धावा आहेत त्या कंप्लीट. अरे दादा नो, बॅट पंचांचा रिव्ह्यू होता जो रनआउट साठीचा होता. व्हाईट बॉल साठी बॅट्समनने रिव्ह्यू नव्हता घेतला आणि अर्थात 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथी घेत असताना फलंदाज रनआउट आहे. चला, पूर्वार्धाचा खेळ संपलाय. रोहिंजन बी टीम अजूनही प्रतीक्षेत आहे. अजून 1-2 षटक बाकी असावेत. रन्स म्हणल्यात त्या अर्थात एकंदरीत 21-22चा असेल ते लक्ष या मॅच मध्ये. 22चं टार्गेट घ्या. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत या समालोचन कक्षामधून थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया. सौरवजी पाटील सरांचा आवाज असेल. अरुष यशराज 11 उमरोळी कर्जत आणि युगा फायटर्स चिरनेर. हिरामनजी सालुंके साहेबांना विनंती करतोय. पहिल्या फेरीतील हनुमंत सालुंके साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय मॅचचा. पहिल्या फेरीतील चौथी मॅच. हेड इथे कॉल दिला आणि आलाय देखील हेड. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. चला, टॉस जिंकला आहे आयुष यशराज 11. तुम्ही पाहता उमरोली कर्जत या टीमनं टॉस जिंकला आणि डिसिजन फिल्डिंग करता डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. टीम तुम्ही पाहता चिरने संघाला जवळ कॉम्बॉक्स मध्ये जिथे ऐकूया आता जिथे 22 धावेचा
पाठलाग करायचा आहे तो उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम धाकटी खांदा संघाला या धावा कशा रीतीने पार केल्या जातील. लो स्कोरिंग मॅच आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. सड्डा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील रंग बदलतो. इथे जिंकेल कोण ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज शिरवलीचा आमचे परम मित्र मंगेशजी पाटील यांना मायक्रोफोनवरती. धन्यवाद. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच एका साईडला रिया स्पोर्ट धाकटा कांदा आणि त्याला फाईट करत असताना संघ पाहता जयदुर्गा रोहिंजन. पहिला पूर्वार्ध पाहिला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी साकारली धाकटा कांदा टीमनं आणि 5 षटकांच्या अखेरीस अवघ्या आपण पाहिलं तर 21 धाब्यावरती रोखलं बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला. आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष 22 धाब्यांचा लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा तो मात्र धाकटा कांदा टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय अगदी चांगली स्पर्धा. आज स्पर्धेची आपण तिसरी रात्र पाहतोय. उद्या खरं तरी या स्पर्धेची तुम्हाला शेवटची रात्र पाहायला मिळेल. अगदी चांगलं रॉयल आयोजन आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. सुजितदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली एक क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज तुम्ही 2 व्हीलर बाईक पाहता आणि ती बाईक आम्हाला पुरस्कृत केले. खरं तर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख सन्माननीय रुपेशजी टोंबरे उर्फ बिंदास भाई एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं असे खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व रुपेशजी टोंबरे उर्फ बिंदास भाई ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज आम्हाला बाईक पुरस्कृत केलं. त्यांचं देखील आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. सर्व दानशूदाते ज्यांनी या स्पर्धेमध्ये अगदी चांगले योगदान दिलं त्या सर्व दानशूदात्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. सहाव्या मॅचच्या दिशेनं 30 बॉलमध्ये 22 धाब्यांचं लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा टीम धाकटा कांदा टीमला. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिला बॉल हा ट्रॅकर होता. तिका बाउन्सर करण्याचा प्रयत्न बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम गरज हा मुख्य ट्रम्प कार्ड टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये नक्कीच द्यावं लागेल जयदुर्गा रोहिंजन टीमला. 22 धाबा जर वाचवायचे असतील ना तर प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल. तेव्हाच हा सामना जिंकू शकता जयदुर्गा रोहिंजन. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल पंचाने लगेच दंडित घोषित केला. 80 वाईट अवांतर धाब्यानं अकाउंट ओपन झाला बॅटिंग करत असताना धाकटा कांदा टीमचा. अवांतर धाबा आहेत ना या कर्दनकर राहतील सध्या गोलंदाजी करत असताना रोहिंजन टीमसाठी कारण की प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि ते वाचवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये खरं तर रोहिंजन टीमला करावा लागेल. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा प्रथम करत लेटकट केल्याचा प्रयत्न. लाईन पुन्हा एकदा खराब. पंचांचा इशारा की वाईट. बॅक टू बॅक हा दुसरा वाईट बॉल फेकला गोलंदाज प्रथम करतनं. अतिरिक्त धाबा सध्या खर्च करतो मॅच मध्ये. 22 धाबा वाचवायच्या 30 बॉल मध्ये. त्याच्यामुळे तुमची लेंथ लाईन अगदी चांगली होणं गरजेचं. जर अशा तुम्ही चुका कराल तर मॅच पासून भरपूर दूर जाईल गोलंदाजी करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम. वेगवान बॉल तेवढाच चांगला फटका क्लासिकल फटका स्ट्रेट डाईव्ह केला. चेंडू जाईल एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार. चौकार आला 4 धाब्यानं. वैयक्तिक अकाउंट ओपन केला फलंदाज जितेंद्र गरत आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल अलाउन द कार्पेट ऑफ साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तोपर्यंत सेफ ऑफिस क्रीज वरती फलंदाज पोहोचले. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती.
सत्ता कोण गाजवाल मॅच मध्ये सध्या तरी मी म्हणेन अगदी चांगला खेळ साकारतोय धाकटा खांदा संघ, कारण की पहिला पूर्वार्ध जिथे दमदार गोलंदाजी केली, चारही गोलंदाजांना 100% योगदान दिला आणि अवघ्या 21 धावेवरती रोखलं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रोहिंजन टीमला. आडवा बॅट केलाय, फटका चांगला, थर्ड मानच्या दिशेनं चेंडू वेगानं चाललाय, इनफिल्ड क्लिअर करत असताना हा चौकार. चारच्या मदतीनं संघ 11 या आकड्यावरती. रातोके कातील परेश पाटील हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करता. आपलं देखील परेश पाटील हार्दिक स्वागत आहे. चौकार आलाय, फलंदाज पाहिलं स्ट्राइक एंड वरती. सुदाम नाईक हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये, गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल हलक्यातनं पुश केला, दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. सिंगल डबलला देखील सामना जिंकू शकता आणि त्याच रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करता मॅच मध्ये धाकटा कांदा संघ, आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल 12 या आकड्यावरती. आता अवघ्या 10 धावांची गरज मॅच मध्ये. फुलटॉस बॉल सन्मान दिला. क्षेत्ररक्षक आहेत, आशिष पाटीलनं चुकी केली आहे, डीपला चेंडू निघून चाललाय. उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा, 1 धाव शॉट असेल. यस, इथे मान्यवरांत स्वागत झालंय. या तुम्ही पाहताय चेतनभाई पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. राजभाई आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. महबूब मेहरबान बैलाचे मालक तुम्ही पाहताय. नाच फक्त एकच, बैलगाडा शर्यत. कानाजी पाटील साहेब, परेशजी पाटील साहेब, निकेशजी कुरडे साहेब आणि ऋषभजी म्हात्रे साहेब, ओमकारजी केडी साहेब आणि नितीनजी कडव साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पाहता HM कलेक्शनचे तुम्ही पाहता मालक, खऱ्या अर्थानं ऑनर हर्षद दादा म्हात्रे, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. फटाक्याच्या अथीस बाजीनं इथे मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. चेतनभाई पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. राजभाई आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. महबूब मेहरबान बैलाचे मालक कानाजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. परेशजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. निकेशजी कुर्ले साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऋषभजी म्हात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओमकार केडी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नितीनजी कडव आपलं मनपूर्वक स्वागत. HM कलेक्शनचे ऑनर हर्षदादा म्हात्रे, या सर्व मान्यवरांचं गाव देवी क्रिकेट संघ काडपोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटाक्याच्या थीज बाजेनं मान्यवरांचं इथे तुम्ही स्वागतम स्वागतम. कलेक्शनचा मालक हर्षद म्हात्रे लाखात एक, हर्षद म्हात्रे लाखात एक, हर्षद म्हात्रे लाखात एक. अरे हिशोब त्याचा हाय रोक ठोक, मानतात त्याला सारीच लोक. फटाक्याच्या अथीस बाजीनं इथे मान्यवरांचं स्वागतम स्वागतम, सहर्ष सुस्वागतम. तुम्ही टायटल सॉन्ग पाहता. खऱ्या अर्थानं याच्या कलेक्शनचे आमचे हर्षददादा म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आम्हाला बेस्ट फिल्डरसाठीची सायकल देण्यात आली आहे. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. महबूब मेहरबान पहिल्याचे बालक, नाच फक्त एकच, बैलगाडा शर्यत. कानाजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. त्याच्यानंतर तुम्ही पाहता चेतनजी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं स्वर्गीय सांगुणाबाई मंगल्या पाटील यांच्या स्मरणार्थ ज्या आपल्यात नाही आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांची आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी
खऱ्या अर्थानं आम्हाला ज्या ट्रॉफी देण्यात आला चेतनदादा पाटील राज मेश्राम परेशदादा पाटील प्रिन्सी खावदेश्वर हॉटेलचे तुम्ही पाहता धाकटा खाना ते मालक आहेत. आपलं सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. ओ टू कॉम्बॉक्स. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतीक पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली संघ 14-13 या आकड्यावरती. लक्ष्य 21 धावेचा प्रवास. हलक्यातनं पुश केला. सन्मान दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट शॉट मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं सिंगलला प्राधान्य. एका दाब्यानं संघ 14 या आकड्यावरती. पाच संयम बाळगला मॅच मध्ये. HM कलेक्शनचे मालक तुम्ही पाहता हर्षदादा मात्रे यांच्या कटआउटलाही झाला. चेतनदादा पाटील यांच्या कटआउटलाही झाला. राजदादा यांच्या देखील कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर तुम्ही पाहता आमचे लाडके आयोजक पंतदा पाटील यांचे देखील कटआउट आहे. जर डायरेक्ट हिट झाला तर सुजितदादा पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. येस व्हाईट बॉल अवंत धाव जोडली जाईल. अवंत धावेनं संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पण एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केला. 22 धाब्यांचा लक्ष पार करायचा. जड मध्ये गोलंदाजी केली. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज प्रतीक पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. धाकटाकांडा टीमचे पॅकर तुम्ही पाहता सचिनदादा म्हात्रे त्यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. राकेश म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. परेजी पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला ते बोलवतात. या आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. पुढचा बॉल बाटची नरेश होती. यष्टीरक्षकांना चुकी केली. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. हा धक्का पहिला बॅटिंग करत असताना धाकटाकांदा टीमला 22 धावेचं लक्ष पार करायचा आणि अशा स्थितीमध्ये पलकावरती धावा पहिला संघ 15 या आकड्यावरती आणि फलंदाज रनआउटचा शिकार झालाय सुदाम नाईक. हा पहिला धक्का. तुम्ही पाहताय 16 डिसेंबर 2021 ला खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्यानंतर तुम्ही बैलगाडा क्षेत्राचा क्रेज तुम्ही पाहता. जेवढं खऱ्या अर्थानं प्रेम माणसावरती करताय तेवढं नंदीवरती देखील प्रेम आहे. आणि त्यातून एक तुम्ही पाहता नान फक्त एकच बैलगाडा शर्यत. आपले कानादादा पाटील तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट गमावला. रनआउटचा शिकार झाला सुदाम नाईक मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा वापर. चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी आणि इथे मात्र हा यस 2 अंपायर्स डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत दिला जाईल. आपण क्षेत्रशी सजून घ्या विनंती करेन. जयदुर्गा रोहिंजन टीमला चांगली गोलंदाजी साकारता मॅच मध्ये प्रतीक पाटील. पहिल्या षटकामध्ये 13 आला. 30 मध्ये 22 धावा वाचवायच्या. यस फलंदाज बाद. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना रिलायन्स स्पोर्ट धाकटाकांदा टीमला. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर. पाच जिद्द ठेवली खरं तर गोलंदाजी करत असताना रोहिंजन टीमला जरी 22 धावा वाचवायच्या असतील ना त्याच्यासाठी आम्ही मेहनतीची पराकष्ट करू आणि ते सध्या करत असताना मॅच मध्ये प्रतीक पाटील हा षटक भरपूर चांगल्या रीतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये फेकतो. जिथे 2 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. अजूनही 7 धावांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना रिलायन्स स्पोर्ट धाकटाकांदा टीमला. नवीन फलंदाज शुभम पाटील ऑन स्ट्राइक वरती क्षेत्ररक्षक होते. डीप चेंडू निघून चालला. कव्हर ड्राईव्ह. हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो जिथे मिळते 4 टोकल्या. फलंदाज शुभम पाटीलना चौकार. अरे सुजित यार किंग मेकर
तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता अवघ्या 3 धाब्यांची गरज, येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. जर षटकानं जर मॅच फिनिश केली तर तुम्ही पाहताय एचएम कलेक्शनचे ऑनर हर्षदादा म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकअप भरपूर चांगला आला. हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. येणारे बॉल 17 शिल्लक आहेत आणि 17 मध्ये अवघ्या 3 धाबांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आज ओपनर. ओबाची टॉपेज झाली. यष्टरक्षक चेंडू खाली आल्यात, जिथे हा तिसरा धक्का. फलंदाज जितेंद्र गरत मैदानातून बाहेर. एचएम कलेक्शनचा मालक हर्षद म्हात्रे लाखात एक. हर्षद म्हात्रे लाखात एक. हर्षद म्हात्रे लाखात एक. अरे हिशोब त्या तर तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. अवघ्या 3 धावांची गरज असताना मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न, आणि तो प्रयत्न फसला आणि फलंदाज जितेंद्र गरत मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज इनेट नंबर 5 5व्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होता. फलंदाज पाहायला मिळेल गुरु नाईक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 16 बॉल आणि अवघ्या 3 धाबांची गरज. मॅच एकतर्फी पाहायला मिळतं. याचं कारण असं, पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली. लो स्कोर फलकावरती पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना रोहिंजन टीमचा. आणि सेकंड सत्रामध्ये अवघ्या 22 धाब्यांचा लक्ष पार करायचं आहे तो मात्र धाकट्या कांदा टीमला. यस, डेड बॉल. हलक्यातनं पुश केलं. क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. हो, इथे घडलं काय? यस, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय. पहा काय जिद्दने खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये. जरी 22 धाबा वाचवायचे असतील ना, तरी आमची मेहनत आम्ही कुठेही कमी पडू नये हे दाखवत असताना जय दुर्गा रोहिंजन टीम. यस, फलंदाज बाद. अजून एक धक्का, रनआउटचा शिकार झाला. धक्का लागलाय 4था. बॅटिंग करत असताना रिया स्पोर्ट धाकटा कांदा टीमला. आहे दिलदार मोठ्या मनाचा, दणका वाजतही त्याचे नावाचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा, दणका वाजतही त्याचे नावाचा. आमचे कानकोली गावाने नाव योगात सुजित पाटील दादाचा. आमचे कानकोली गावाने नाव योगात सुजित पाटील दादाचा. अगदी चांगलं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते, ज्यांच्या स्वप्नातून साकार झाले एक क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, ते या स्पर्धेचे A1 आयोजक सुजितदादा पाटील यांचा आयोजन सोहळा. रॉयल म्हणजे राजा राजासारखे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. 4 दिवस क्रिकेटचं तर्रार तुम्ही या मैदानावरती अनुभव आणि उद्या करते या स्पर्धेची तुम्हाला अंतिम रात्र पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर मेहनत सर्व आयोजक कमिटीनं मेहनतीनं साकारलेलं क्रीडांगण पाहायला मिळतं. ग्रामस्थांचा देखील आपण सातत्यानं भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहिला आणि ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेलं ग्रामस्थ मंडळ चषक. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक सुखी केली, जीवनदान सिंगल, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. अभिनंदन टीम धाकटा कांदा. हार्ड लक, अगदी चांगला संघर्ष आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. जय दुर्गा रोहिंजन टीम, तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाचासाठी शुभेच्छा देतो आणि अभिनंदन टीम धाकटा कांदा. पुढची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला आरुष यशराज 11 उमरोली कर्जत आणि त्याला फाईट करेल युगा फायटर्स चिरनेर. या 2 संघांदरम्यान आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी चांगला खेळ साकारला. वैयक्तिक आपण पाहिलं तर आमचे स्कोर सांगते, ज्यांना लो स्कोर होतं त्याच्यामुळे गोलंदाज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सेकंड पॉवर प्लेचा षटक फेकत असताना अवघे 1च धाव खर्च केल्यानं 2 फलंदाजांना बाद केला. अजय नाईक ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमॉन द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. अगदी चांगली गोलंदाजी आपण या मॅच मध्ये धाकटा कांदा टीमची पाहिली आणि अजय नाईक ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमॉन द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी.
या अजयला देऊयात मॅन ऑफ द मॅचचा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी. या कानाजी पाटील महबूब आणि बेरबाद बैलाचे खऱ्या अर्थाने ते मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते राज वैश्रम या तुमच्या देखील शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी देऊयात अजयला. खूप चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमात. या राज दादा. अजयला देऊयात मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी. खूप चांगला खेळ राहिला धाकटा कांदा टीमचा आणि राज आणि इथे तुम्ही पाहता कानाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण अजयचं देखील स्वागत करू. आपण अजयशी चर्चा करू नक्कीच ते बोलतील. चला गोलंदाजी चांगली केली ते बोलणार नाही आहेत. आणि नेक्स्ट मॅच तुमच्या समोर टीम तुम्ही पाहता एका बाजूला चिरणे त्यांना फाईट करतीये टीम उमरोळी. जाऊया आता कशा रीतीनं पहिल्या पेरतीला शेवटची मॅच आणि ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्ही पाहता जयजी भोसले सरांचा मायक्रोफोनवरती. धन्यवाद. या पण आणखी एक महत्वपूर्ण सामन्याकडे वळवतो आहोत जिथे आरुष यशराज 11 उमरोळी कर्जत संघ पाहायला मिळतोय. जिथे या मॅचचा टॉस झाला आणि टॉस जिंकला तो अर्थात उमरोळी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. युगा फायटर्स चिरणे टीमला इथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलंय. ओपनिंग पेअर आघाडीची दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच अपेक्षित असेल कारण मागील सामना अपेक्षेनुसार झालाच नाही कारण 21 धावा बनल्या 22चं टार्गेट होतं. जिथे परास्त झालेला संघ जयदुर्गा रोहिंजन बी संघ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु जिथे रियांश स्पोर्ट्स धाकटा खांदा या टीमची दमछाक झाली होती 22 बनवत असतानाही क्षेत्ररक्षकाने तो शेवटच्या क्षणाला जाणीवपूर्वक झेल सोडला नसता तर कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच गेली असती. 13 बॉल 1ची आवश्यकता होती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. जिथे ओपनिंग बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साहिल लोंगलेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. श्रीनगर के वीर या टीम मधून ISPL मध्ये ज्याला आपण खेळताना पाहायला मिळालं होतं आणि तोच गोलंदाजी मार्क वरती बॅन फ्रॉम उमरोळी कर्जत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती कर्जत एक्सप्रेस. तर पहिल्या षटक हातात असताना साहिल तर स्ट्राईक एंड वरती बॅटर. साहिल चव्हाण आणि ऋषी नारंगीकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. साहिलच्या अगेन्स्ट साहिल स्ट्राईक एंड वरती साहिल गोलंदाजी मार्क वरती साहिल. पहिला बॉल उजव्यासीच्या बाहेर गॅप मध्ये खेळलाय. थर्ड मॅनला आउटफील्ड पास रन्स मिळतील 4. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. पनवेल शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. दिवसभर आज मात्र आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये खेळलेला साहिल पहिला बॉल